मार्च महिना संपत नाही तोच नाशिक जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे। ग्रामीण भागामध्ये जलजीवन मिशनचे काम अर्धवट आहेत। फक्त कागद रंगवणं चालू आहे। प्रत्यक्षात पाण्याचा थेंब देखील इथल्या आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचत नाही आहे आणि त्यामुळे आता आदिवासी संघटनांनी थेट मुंबईचं पाणी बंद करण्याचा इशारा दिलेला आहे। आपल्यासोबत लक्की जाधव आहेत, आदिवासी संघटनेचे ते प्रमुख आहेत। नेमकं काय तुमचं म्हणणं आहे, काय त्याच्या मागची पार्श्वभूमी आहे? डोंगर दऱ्यात खेड्यापाड्यात राहणाऱ्या गोरगरीब आदिवासी बांधवांसाठी हर घर नल ही योजना केंद्र सरकारने राबवण्यासाठी, आदिवासींना त्यांचं हक्काचं पाणी मिळण्यासाठी जलजीवन मिशन नावाची योजना अंमलात आणली राज्य सरकारनं। परंतु राज्य सरकारने केंद्र सरकारच्या योजनेचे 3-13 वाजवले। कारण जे ठेकेदार आहेत ते पक्षांचे पदाधिकारी आहेत, त्या पदाधिकाऱ्यांना ते ठेके मिळाले आणि त्या पदाधिकाऱ्यांनी ती योजना अपूर्ण अवस्थेत ठेवली आणि बिलं पूर्ण झालेले कामं झालेत असे दाखवले। परंतु आदिवासी भागामध्ये इगतपुरी तालुका हा पाणीदार तालुका म्हणून ओळखला जातो। इगतपुरीमध्ये धरणं मोठ्या प्रमाणात आहेत, तो पाणी मराठवाड्याला जातं, मुंबईला जातं। परंतु अजूनही ते उघड्या डोळ्यांनी पाणी दिसतं जिवंत, पण ते आदिवासींना त्यांचं हक्काचं मिळत नाही। पण पाणी पुरवठा अभियंता नाशिकच्या शिओ मित्तल मॅडम यांनी या सर्व गोष्टींना कानाडोळा केला आहे आणि याला जबाबदार हेच आहेत। माझी एकच मागणी आहे शासनाकडे, या राज्याचे मुख्यमंत्री आणि आमच्या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतोय ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना माझी विनंती आहे की आदिवासींच्या टाळूवरचं लोणी खाणारे हे ठेकेदार, हे अधिकारी यांच्यावरती कारवाई करण्यासाठी श्वेतपत्रिका काढावी आणि त्या कामांची चौकशी लावावी आणि यांना झेलात टाकावं, यांच्यावर गुन्हे दाखल करावे, यासाठी आमची मागणी आहे। आणि आदिवासींना त्यांचं हक्काचं पाणी मिळावं आणि सुस्ताडासारखा झोपलेला पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी अजूनही तोंडातून शब्द काढला नाही की आदिवासी जगलाय का मेलाय, आदिवासी पाण्यासाठी वनवन भटकतोय। गरोदर माता विहिरीत खाली उतरतात, ते एखादी मेली गेली तर कोण जबाबदार घेणार? परंतु अजूनही गुलाबराव पाटलांनी एक शब्दही काढला नाही। त्यामुळे गुलाबराव पाटलांनी राजीनामा द्यावा, अन्यथा त्यांच्या बंगल्यावरती 8 दिवसात हांडा मोर्चा नेण्यात येईल आणि त्याची दखल जर राज्य शासनाने घेतली नाही, आम्ही मुंबईला जाणारं पाणी आमचं हक्काचं आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईला जाणारं पाणी थांबवल्याशिवाय राहणार नाही। पण एकूणच या सगळ्या संदर्भामध्ये आता नेमकी परिस्थिती तुमच्या निदर्शनास काय येते आहे? काल TV9नी एक स्पेशल रिपोर्ट केला ज्यामध्ये पेठ तालुक्यातल्या गावांमध्ये विहिरीत पाण्याचा थेंब देखील नसताना महिलांना त्या ठिकाणी पायपीट करावी लागते आहे। लग्न होत नाही आहेत मुलांचे, मुलांना मुली देत नाही आहेत कोणी, काय परिस्थिती आहे? खऱ्या अर्थाने मी TV9चे आभार मानतो का जिथं जिथं समस्या आदिवासी भागात उद्भवली पाण्याची, मागच्या वर्षी बी आपण बघितलं होतं, मागच्या वर्षी TV9च्या माध्यमातून जिथं पाण्याची टंचाई आली तर TV9ने आवाज उचलून त्या आदिवासी बांधवांना पाण्याची व्यवस्था करण्याचे शासनावर दबाव टाकून शासनाने तात्काळ अंमलबजावणी केली होती। त्याच पद्धतीने आज खरी परिस्थिती आपण बोलल्याप्रमाणे ज्या गावामध्ये पाणी प्यायला मिळत नाही तिथं अक्षरशः मुलांची लग्न होती नाही, कारण बाहेरचे लोक त्या गावामध्ये मुली द्यायला घाबरतात। तिथं पिण्याच्या पाण्याचे आलेत, माझ्या मुलीचं कसं एवढ्या लांबून डोंगरदऱ्या 5-5, 10-10 किलोमीटर कसं हांडा डोक्यावरती आणेल? या गोष्टीमुळं आज पालकही घाबरलेत, पालकही धास्तावलेत, मुली पण लग्न करायला तयार नाही त्या भागामध्ये। त्यामुळे आदिवासी भागामध्ये सगळीकडून नुकसान आहे, कुठूनच फायदा नाही। त्यामुळे आमचे आमदार खासदार सगळे सुस्ताडलेले आहेत, ते बी झोपलेले आहेत। कारण आम्ही आदिवासी आमदार खासदार अपेक्षाच करत नाही, परंतु राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आम्ही तुमच्याकडे अपेक्षा करतोय की तुम्ही नक्की न्याय द्याल आम्हाला। जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्हाला नाईलाजाने मुंबईचं पाणी थांबवावं लागेल, कारण आमच्या पाण्यावरती मुंबई जगते, मुंबईमुळे आम्ही जगत नाही। कारण आमचं पाणी आमचं हक्काचं मिळावं ही मुख्यमंत्र्यांना विनंती माझी। खूप खूप धन्यवाद। आपण बघतोय की 8 दिवसाच्या आत जर पाण्याच्या प्रश्नासंदर्भात ठोस भूमिका घेतली गेली नाही तर मुंबईला जाणारं पाणी अडवू असा इशारा या ठिकाणी आदिवासी बांधव देत आहेत। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।